नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी कमी साहित्यात बनवला जाणारा अगदी चटपटीत आणि चविष्ट असा बटाटा ठेचा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आज आपण अगदी नवीन आणि चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे बटाटा ठेचा. तर बटाटा ठेचा बनवण्यासाठी मी असे 2 मध्यम आकाराचे बटाटे असे पातळ चिरून घेतलेले आहेत साल काढून, आणि हे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण हे पाण्यात नाही धुतले तर काळे पडतात. आणि इथे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, एक छोटी लसूणची कांडी मी अशी घेतलेली आहे, आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या तुमच्या आवडीप्रमाणे वापरायच्या. 1 चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ. तर आता आपण बटाटा ठेचा बनवायला सुरुवात करूया. तवा तापलेला आहे, तर आता तव्यात आपण 1 पळी असं तेल घालूया, कारण आपल्याला बटाटा चांगलं तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे. तेलही गरम झालेलं आहे, तर तेलात घालूया जिरे. आणि जिरे चांगले तडतडले की आपल्याला त्याच्यात बटाटा घालायचं. अगदी मस्त असं फ्राय करून घ्यायचं बटाटा. गॅस मोठा ठेवायचा आणि उलटण्यानं सारखं उलटपलट करून चांगलं बटाटा असं फ्राय करून घ्यायचं. आपले अर्ध्यावर बटाटे आता फ्राय झालेले आहेत, तर त्याच्यात आता आपल्याला अर्धं असं मीठ घालायचं, म्हणजे बटाट्यालाही थोडंसं मीठ लागेल, आणि हे मीठ आपल्याला ठेच्याला वापरायचं. हे पहा, मस्त आपले गोल्डन रंगावर असे बटाटे कुरकुरीत तळून झालेले आहेत. बटाटे तळण्यासाठी जास्त तेल नाही लागत. आणि आता आपण हे काढून घेऊया. आणि हे बटाटे तळून झालेल्या तेलात आता आपण मिरची तळूया. मिरची चांगली तळलेली आहे, तर त्याच्यात आता आपण शेंगदाणे घालूया आणि लसूणही घालायचा. शेंगदाणे आणि लसूण आता मस्त फ्राय करूया. आणि हा ठेचा अगदी पटकन जरी होत असला 2 ते 3 मिनिटात होतो, पण चवीला अगदी मस्तच लागतो. आणि याला दुसरं काही मसाला घालण्याची गरज नाही. एवढ्याच साहित्यात झटपट असा बटाट्याचा ठेचा तयार होतो. आता आपलं शेंगदाणे, लसूण आणि मिरची चांगली तळलेली आहे, तर आता आपण हे थंड करून घेऊया. मिरची वगैरे ते सगळं थंड झालेलं आहे, तर याच्यात आता आपण मीठ घालूया. आणि आता हे आपण आधी रगडून घेऊया थोडंसं, आणि नंतर हे बटाटा घालूया. हे आपल्याला या तांब्याच्या साहाय्यानं रगडून घ्यायचं, नाहीतर मग तुम्ही खलबत्त्यात कुटून घेतलं तरीही चालेल. हे पहा, आपला ठेचा आता रगडून तयार झालेला आहे. आणि हा जर तुम्ही गरम गरम रगडला तर शेंगदाणे कुरकुरीत असे होत नाहीत. थंड झाल्यानंतर शेंगदाणे पटकन रगडले जातात, म्हणून थंड करून रगडायचा. आता आपण हे बटाटाही घातलेला आहे, तर हे असं मिक्स करायचं. आणि बटाटाही आपण ठेचा रगडल्यासारखं याच्यात रगडून घ्यायचं. बटाटाही आपण फ्राय करून घेतल्यामुळं पटकन रगडल्या जातं. हे पहा, बटाटाही आपलं रगडून झालेलं आहे. आणि हे आपल्याला जास्त असं रगडून घ्यायचं नाही, असं आबडधोबडच असं मोठं मोठं रगडून घ्यायचं. हे पहा, आता आपला बटाटा ठेचा खाण्यासाठी तयार आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.